नेली माया. ऐका आता दुसरी बाजू ऐकून घ्या. जे धनुष्यबाण जनक राजानं स्वयंवराला मांडलं होतं ते धनुष्यबाण अगोदर परशुरामांकडे होतं. ते शिवजींनी ते धनुष्यबाण शिवजींना दिलं. शिवजी ते धनुष्यबाण घेऊन खांद्यावर फिरायचे. कुठं फिरायचे? कैलास पर्वतावर फिरायचे. आणि कैलास पर्वतावर शिवजीला आणि या धनुष्यबाणाला घेऊन नंदी फिरायचा. काय फिरायचा? नंदी फिरायचा. आणि नंदी, शिवजी आणि धनुष्यबाण हे कैलास पर्वतावर फिरत असताना हा कैलास पर्वत रावण गदा गदा हलवायचा. म्हणजे रावण सुद्धा बलवान होता. फक्त चूक काय केली? आता चूक पण म्हणता येत नाही महाराज, पण रावणाला मुळात कुळाचा उद्धार करायचा होता. याच्यासाठी सगळं रावणाला हे करावं लागलं. तुम्ही म्हणसाल महाराज रावणासारखा विद्वानच नव्हता. रावणाकडे 127 विद्वान होते. त्यातला एक प्रभदत्त नावाचा विद्वान होता. त्याने कामक नावाचं विमान बनवलं होतं. एवढा रावण हुशार होता. रावण काय असा दुबळा बिबळा नव्हता महाराज. हे रावण म्हणजे रावणच होता. भक्तीत तत्वनिष्ठ होता. रावणासारखा भक्त होणे नाहीये महाराज. आणि रावणासारखा तत्वनिष्ठ बी कोण नाही. आता फोटा उघडी तो रावण होता. रावण राक्षस कुळातला असून खरं बोलायचा. कुठल्या कुळातला होता रावण? रावण हा ब्राह्मण कुळातला होता. रावणाचे वडील विश्रावी ऋषी, विश्रावी ऋषींचे वडील पुलस्ती ऋषी आणि पुलस्ती ऋषींचे वडील ब्रह्मदेव विठ्ठल. मग हे रावणाला का करावं लागलं? तर फक्त कुळाचा उद्धार होण्यासाठी करावं लागलं. हे राम रावण युद्ध सुरू झालं. राम रावण युद्ध सुरू झालं. दुश्मनी कोणाची होती? प्रभू रामराय यांची आणि रावणाची दुश्मनी दोघांची सुरू होती. लढायला अगोदर जायला पाहिजे होतं प्रभू रामरायांकडे. कोणी? रावणानं जाय पाहिजे होतं. पण लढायला कोण लावली? रावणाने अगोदर सगळी लावली. लक्षात ठेवा. का लावलं सगळं? तर आपल्याला कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे. विचारलं होतं कुणाला? नारदजींना. माझ्या कुळाचा उद्धार कशाने होईल? म्हणजे देवाशी दुश्मनी करावं लागेल. पहिले नारद चांगली कामं करायची. येतंय का लक्षात मी काय म्हणतोय? पहिले नारद चांगली कामं करायची. आताचे नाही सांगत आम्ही, पहिले सांगतोय. पहिले नारद चांगली कामं करायची. आताचे अजिबात बोलणार नाही. पहिला एकच नारद होता. तुम्ही म्हणा ना पुढचं, मी कशाला म्हणू? विठ्ठल नारदजींनी सांगितलं तुम्हाला देवाशी दुश्मनी करावं लागेल. देवाशी दुश्मनी करावं लागेल म्हणल्यावर काय करावं लागेल? म्हणले देवाची पत्नीच पळवावं लागेल. अरे रावण म्हणला विश्वाच्या मालकाची आई आहे ती. म्हणजे या सगळ्या विश्वात जेवढे आहेत त्या विश्वाची आई आहे. आणि आईला माझ्यासारख्याने कसं न्यायचं? मायावी रूप धारण केलं आणि पर्णकुटीवाल्या भिक्षामवाड माई. थोडे अर्थ थोडेसे लक्षात घ्यायचे. मग नेलं. युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर प्रभू रामरायांकडून रावणांचा वध झाला. वध झाल्याच्या नंतर पुन्हा रावण विचारतो, रामा सांग विजय तुझा की माझा? लक्ष्मणजी म्हणले अरे आता मरणाच्या दारात पडलाय आणि पुन्हा दादांना विचारतोय विजय तुझा की माझा? प्रभू रामराया म्हणले अरे विजय हा रावणाचाच आहे. म्हणले कसा काय विजय रावणाचा आहे? कारण जिवंत असेपर्यंत लंकेत आपल्याला यांनी येऊन दिलं, पण मृत्यूनंतर तो कुठे येऊन थांबला? तो माझ्यात येऊनच विलीन झाला. म्हणजे जीव हा देवाचा अंश आहे. हीच बातमी मंदोदरीला कळाली आणि मंदोदरी
त्या युद्धभूमीवर ते आल्याच्या नंतर प्रभू रामरायाला सांगितलं माझ्या पतीला का मारलं. प्रभू रामरायाने विचारलं कुठे आहे तुझा पती, तुझा पती कुठे. त्यावेळेस मंदोदरीने रावणाच्या शरीराकडे हात केला. हा माझा पती इथं पडलाय, मग तुझा जर तो पती तर घेऊन जा. काय सांगितलं की जर तुझा पती आहे तर तू घेऊन जा. घेऊन जा म्हणल्यावर नेहणार कसं, नेहणार कसं, नेहणार कसं म्हणल्यावर कारण त्याच्यात काय नाही, त्याच्यात मी नाही म्हणजे देव नाही. लक्षात ठेवा, म्हणजे त्याच्यात आत्मा नाही, कारण जीवाला मरण नाही, शरीराला मरण आहे. त्यावेळेस प्रभू रामरायांचं उत्तर आहे का, अरे मी याला मारलंच नाही, मी काय केलंय तर याचा उद्धार केलाय. हा अमर आहे. अभंगाचं पहिलं चरण. अमरा अमरा जीवाला नेता येते का महाराज. कारण हे काय, हे मोकळा सांगाडा आहे, हा भाडुत्री, याच्यावर लय गर्व करायचा नाही. याला किंमत कुठपर्यंत आहे आलं का लक्षात. हे साधू संतांची वचन आहेत, आपली नाहीत. याच्यावर लय भरवसा ठेवायचा नाही, याच्यावर लय किंमत याला द्यायची नाही. याला आपलं नाही म्हणायचं, याला आपलं नाही म्हणायचं. मग सांगितलं मंदोदरीला जर तुझा पती आहे तर घेऊन जाऊ शकतेस. नेता आलं का नाही ना महाराज, कारण हा अमर आहे. हा कोण आहे, अमर आहे. याला नेता येणार नाहीये महाराज, कारण याला कुठल्याही प्रकारचं शस्त्र अस्त्र काही करू शकत नाही. जीव हा देवाचा अंश आहे, फक्त आपण म्हणायचं नाही माझे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे.
याला लय बोलायचं नाहीये महाराज, पण याला जो माझं म्हणाला, माझं आणि तुझं 4च अक्षर आहेत. किती अक्षर आहेत? 4च अक्षर आहेत. माझं आणि तुझं या 4 अक्षरावर अख्खं जग चाललंय. आणि अख्खं जगच नाही, याच्यावर लय जण पैसे कमावतात, काळ्या कोटवाली. विठ्ठल विठाला 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 म्हणजे माझा काळ आहे म्हणून नाही, कोर्टातलं सांगते मी. विठ्ठल विठाला 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 विठाला. भांडणं भावाभावाचीच लागतात का नाही? एकाच आईची 2 लेकरं असतात, पण भांडणं कशामुळे लागतात? माझं आणि तूच, याच्यामुळे भांडणं लागतात. आणि फायदा कोण घेतो? ती लोक हुशार असतात, त्यांचा काही विषय नाही. थोडी अवघड परिस्थिती आहे, पण थोडे अजून 1-2 तारखा झाले की निकाल 100% आपल्यासारखा. तुम्ही अजून एक 5,000 दे. हे असं 2-4 तारखाला. पण एक लक्षात ठेवायचं, हे जाणार आहे ते आपल्या बापाने कमावल्यातलंच जाणार आहे. म्हणून थोडं त्याने जास्त खाल्लं तरी फरक काय पडत नाही. लक्षात ठेवा, माझा आणि तुझं म्हणल्यामुळं ज्याची 100 लेकरं मातीत गेली. मला मुद्दा हा मांडायचा आहे. तुम्ही म्हणताल संसारातला काय, अजिबात त्याला डोकंच लावू नका, मी तुम्हाला तिकडे नेणार बी नाही. अरे 4-5 वतनं दिली असती तर 100 जण जाग्यावर वाचले असते. पण सांगितलं, अरे सुईच्या टोकावर जेवढी माती बसती तेवढं सुद्धा आम्ही पांडवांना राज्य देणार नाही. पांडव किती? बोलत चला, कीर्तन आता शिक सुरू झाली. मग तुम्ही म्हणसाल तुझं इतक्या वेळ चाललं होतं काय? पांडव किती इथं? पांडव नक्की 5. बर, पांडव 5 आहेत. आता बारकाईने लक्ष द्या. पांडवांची आई कोण? कुंती आई साहेब. कुंतीची सवत कोण? माद्री आई साहेब. माद्री आई साहेबांना 2 मुलं आहेत, नकुल आणि सहदेव. बरोबर आहे का नाही? या दोघींची दासी, तिचं नाव आहे धात्री. ही विद्वान आणि हुशार किती होती. आता लोक सुशिक्षित म्हणायला लागले, आम्ही लय विद्वान आहे, आम्ही लय हुशार आहे, आम्ही लय वेल एज्युकेटेड आहे. हे आता झाले फॅसिलिटी. दोघींचे दासी कोण आहे? धात्री. किती विद्वान होते सांगू तुम्हाला. 3 दिवसाचा गर्भ ज्या मुलीच्या उदरात आहे तिला चेहरा पाहून सांगायची मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. किती दिवसाचा? 3 दिवसाचा. आता वेल एज्युकेटेड लोक किती दिवसांनी सांगतात? बोला की आता. 3 महिन्यांनी सांगतात. 3 महिने. मग हुशार कोण होतं आणि विद्वान कोण होतं? थोडा बारका होईल, थोडं बारका होईल. आता फक्त माझं म्हणल्यामुळे सगळा कुटाणा वाढत चाललाय. लक्षात ठेवा. आता काय कुठं मुद्दा होता? कोणत्या आई साहेब आणि माद्री आई साहेब. माद्री आई साहेबांना 2 मुलं इथं, कोण? नकुल आणि सहदेव. आणि कोणत्या आई साहेबांना 5. एकूण पांडव झाले किती? डिंचांगडीच्या डिंचांगडीच्या. कसे थोडस डोक्याला ताण द्यायचा. आता ऐका, कोणत्याही साहेबांना मुलं किती ते सांगतो. 1 धर्मराजा, 2 भीम, 3 अर्जुन आणि 4था कोण? नाना महाराज. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे मैला. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे मैला. कुंती सांगती देवाला
का नाही एवढं तरी ऐका. म्हणजे कर्ण कोणाचा मुलगा आहे? कोणत्याही साहेबाचा. पण कधीच आहे? अक्षिदेच्या अगोदरचा आहे, मंडपाच्या अगोदरचा आहे. पण ऐका, कुणाच्या सांगण्यावरून हे कुणाला करावं लागलं, ते कुणी केलं आणि त्याचं दुःख आयुष्यावर भोगावं लागलं कुणाला. म्हणजे सांगणारावर कलियुगात देव चांगलं सांगतो, नारद चांगले सांगतात. थोडा दुसरा विचार करायचा नाण्याचा. देव सुद्धा चांगलंच सांगतो, फक्त त्याचं थोडस विपरीत परिणाम होतात. कशामुळे होतात? जे काही कर्म केलेलं असेल त्याच्यामुळे होतात. म्हणजे कर्म चांगलं करताना करायचं, चुकून कर्म केलं दशरथ राजानं, परिणाम भोगावा लागला. 4 पुत्र दशरथा, अंतकाली एकही नव्हता. चुकून कर्म केलं, श्रावण बाळाला मारले गेला. पण ज्यानं जाणून बुजून कर्म केलं त्याची 100 पोरं मातीत गेली. दुसऱ्याच्या दारात शेवटी जाऊन तुकडं मोडावं लागलं. आणि जसं एका मुख्या आईची 100 लेकरं जाळून मारली होती, तसंच याला जंगलात जाऊन जळून मारावं लागलं. त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. विठ्ठल विठाल 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 विठाल. शिवजीच्या सांगण्यावरून दुर्वास ऋषींनी हे केलं. दुर्वास ऋषींना सांगितलं दोपार योग सुरू होणार आहे आणि या दोपार योगाचा सुरू झाल्याच्या नंतर इथं स्वार्थी लोक जन्माला येणार आहेत. याच्यासाठी 5 वीरांची गरज आहे. किती वीरांची गरज आहे? 5 वीरांची गरज आहे. आणि मग दुर्वास ऋषींच्या नजरच कोणत्याही साहेब कुमारिका अवस्थेत पडल्या. कोणत्याही साहेबांकडून हे मंत्र दुर्वास ऋषींनी शिवजीच्या मंदिरात पिंडी समोर वधवून घेतले. आणि हे मंत्र ज्यावेळेस पठण झाले कोणत्याही साहेबांच्या, त्यावेळेस सहज दिवस उगवल्याबरोबर कोणत्याही साहेबांना सूर्याचा मंत्र पुटपुटला. परिणाम सूर्यदेव प्रगट झाले. आता नुसतं म्हणायचं नाही अक्षदेच्या अगोदरचा आहे आणि मंडपाच्या अगोदरचा आहे, याला पुरावा दिलाय महाराजांनी. तळ हाती जलमला बाळ, सोडून दिला गंगाजळ. जन्म कुठे? लक्षात ठेवा जरा, बारकावे ऐक जा, नाही तर बुवा लय लांबचा असल्यावर लय जोरात सांगतो असं डोक्यातच आणत जाऊ नका. विठ्ठल विठाल 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 विठाल. आणि परिणाम कर्णाला जन्माला यावं लागलं. परिणाम कर्णाला जन्माला यावं लागलं. पण कोणत्याही साहेबाला वाटलं की हा समाज आहे, समाज आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. समाज कुणाला नावं ठेवत नाही, सगळ्यालाच नावं ठेवतो. जो चांगला आहे त्याला बी नावं ठेवतो आणि जो वाईट आहे त्याला बी नाव. आई रे बैमान दुनिया, आई रे, 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 आई रे बैमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, इधड़े गो बहुमान, इधड़े गो बहुमान. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे. आणि दुनियातले बदनाम करायला लय जण लागतात असं काही नाही. प्रत्येक गावात 4 चौघ हे तिसरंच पुण्य स्मरण आहे म्हणून एवढं खुलं कीर्तन आहे. दोन्ही व्यक्तींचं काय नसतं.
आई रे बैमान दुनिया आई रे, मला तिथं सांगतो तो मला थोडस, आणि मग आपण कुठं होतो तेवढं सांगायचं मला, म्हणजे कुठनं बाहेर गेलोय ते वयाच्या मानानं थोडं ध्यानात राहत नाही. विठ्ठल विठाल 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 विठाल. जोग महाराजांचं कीर्तन होतं सातारा भागात, आणि जोग बाबांचं 4 चौघ सांगते मी. जोग महाराजांचं कीर्तन होतं आणि कीर्तनाला त्या गावात सिंहासन बनवलं. कुणासाठी? शाहू महाराजांसाठी बनवलं. म्हणले शाहू महाराज या सिंहासनावर बसून कीर्तन ऐकतील. जोग महाराजांनी सांगितलं या सिंहासनावर बसणार आहे कोण? म्हणले इथं शाहू महाराज बसतील आणि तुमचं कीर्तन ऐकतील. जोग महाराजांनी सांगितलं जर शाहू महाराज सिंहासनावर बसून माझं कीर्तन ऐकत असतील तर मला कीर्तनच करायचं नाही. सिंहासनावर बसून, म्हणून सिंहासनावर बसायचं नसतं, लक्षात ठेवा. म्हणजे जुनीच परंपरा आहे. ऐका मग म्हणले हे कुणी केलं? तर गावातल्या 4 लोकांनी केलं. 9:30 वाजल्या. शाहू महाराजांनी विचारलं कीर्तन का अजून सुरू आहे ना? म्हणले तुमच्यासाठी सिंहासन टाकले, तुमच्यासाठी सिंहासन टाकले आणि तुम्ही त्या सिंहासनावर बसून कीर्तन ऐकणार आहात हे महाराजांना मान्य नाही. शाहू महाराजांनी सांगितलं अरे आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन खाली बसून ऐकत होते, तुम्हाला हा शहाणपणा सांगितलाय कोणी? सिंहासन बाजूला काढा. जोग महाराजांनी कीर्तन सुरू केलं. मला सांगायचा आहे मुद्दा, हे दोन्ही मोठी व्यक्ती, या दोघांच्या मनात एकमेकाविषयी काय नव्हतं, पण सांगितलं कुण्या? म्हणजे हे 4 जरा लक्षात ठेवत जा. ह्या 4 पासून सावध राहा. देवानं सगळं आडवं बनवलंय पण एवढाच गडी उभा बनवलाय, पण हा आडवा गेला की चांगले चांगले कार्यक्रम बंद होतात. विठ्ठल विठाल 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 विठाल. मग 4 लोक नाव ठेवतील म्हणेन कोणत्याही साहेबानं काय केलं? कर्णाला पाण्यात सोडून दिलं. ऐका, कर्णाला पाण्यात देव आहे तू, त्याच्यासारखा हुशार आणि त्याच्यासारखा चतुर होणे नाही. 19 डावपेच खेळलाय तो. किती? 19 डावपेच खेळलाय. त्यातले एकट्या कर्णावच डावपेच 4 खेळलाय. एकट्या कर्णाव 4 डावपेच खेळलाय. आणि दुर्योधनाला तर चाली चाली फसावला. दुर्योधन गुरुकडे गेले आणि दुर्योधनाला म्हणले, दुर्योधनानं गुरूंना विचारलं माझं शरीर वज्रदी हे कशाने होईल? गुरूंनी सांगितलं तुला धर्मराजा माझ्यापेक्षा चांगलं सांगेल.